माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य चेतन तुपे साहेबांनी बीडमध्ये घडलेल्या एका अतिशय गंभीर घटनेच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। खरं तर ही खरोखर अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे। कोचिंग क्लासच्या माध्यमातून येणाऱ्या मुलींचं लैंगिक शोषण करण्याची घटना ही समोर आलेली आहे आणि त्यातल्या एका मुलीने आणि तिच्या आईने हिमतीने या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवल्यामुळे याची वस्तुस्थिती बाहेर आली आणि पॉक्सो कायद्याखाली तो गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सन्माननीय सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत की 2 दिवसाची कोठडी का मागण्यात आली, तर जरूर त्याही संदर्भातली चौकशी केली जाईल। मोठ्या प्रमाणात बीडमध्ये या संदर्भातला रोष आहे, राज्यातही रोष आहे, कारण या प्रकरणाची व्यक्ती अधिकची असू शकते अशा प्रकारची शंका बोलली जाते। एक मुलगी हिमतीनं समोर आली, पण अशा अनेक किती मुलींसोबत त्या ठिकाणी असा व्यवहार झालेला आहे असंही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती बघत असताना आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT आम्ही तयार करू आणि या SITच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू। याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कोणाचा वरदहस्त आहे का, कोणी याला राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं देत आहे का, अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल आणि त्या माध्यमातून ज्या काही आमच्या मुली आहेत त्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करू। त्यामुळे मी सभागृहाला आणि माननीय सदस्यांना आश्वस्त करतो की टाइम बाउंड पद्धतीनं SIT या ठिकाणी चौकशी करेल आणि पूर्ण या प्रकरणाचा छडा लावून सर्व मुलींना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे जे नराधम आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल। सांगितलं। चला पुढे। दिनांक 30 जून 2025 पासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन 2025च्या द्वितीय पावसाळी अधिवेशनात माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम यांनी त्यांच्याकडे कारभार असलेल्या विभागांचे विधिमंडळातील कामकाज आपल्या मूळ विभागाचे कामकाज सांभाळून त्यापुढे नेमून दिलेले मंत्री संबंधित विभागाच्या राज्यमंत्री यांच्यासोबत समन्वय ठेवून एकत्रितरित्या हाताळतील असे प्रस्तावित करून त्याबाबतची परवानगी मागितलेली होती। माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे कार्यभार असलेल्या नमूद विभागांचे कामकाज नेमून दिलेले मंत्री संबंधित विभागाच्या राज्यमंत्री यांच्याशी समन्वय ठेवून हाताळण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनुमती दिली आहे। त्यानुसार विभाग व मंत्री महोदयांची नावे पुढील प्रमाणे आहेत। सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम मान्य श्री दादाजी भुसे, नगर विकास मान्य श्री उदय सामंत, गृहनिर्माण मान्य श्री शंभूराज देसाई। नाही, मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन 1 मिनिट बसून घ्या। बघा, BSc मध्ये या विषयातली चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेत असं सगळ्याच गटनेत्यांनी ठरवलेलं आहे की पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये रोज जवळजवळ 1-1.25 तास निघून जातो। त्यामुळे अगदीच महत्वाचं असेल तर मी परवानगी देईन, पण असे 20-20, 25-25 पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन काय मांडायला द्यायची परवानगी दिली जाणार नाही। तरीही औचित्याचे मुद्दे आपण रोज घेऊ, अर्धा-पाऊण तास घेऊ, त्यावेळेला आपण मांडा। नहीं, अभी बोलने के बाद वापस आप वही बोल रहे हो। चला पुढे घ्या। राहुल कुल बोला। महोदय, काल माझ्या मतदारसंघामध्ये पंढरपूर व देवदर्शनासाठी निघालेल्या पुणे जिल्ह्यातील वारकरी भजनी मंडळाच्या प्रवासादरम्यान स्वामी चिंचोली तालुका दौंड या परिसरामध्ये कोयत्याचा धाक दाखवून डोळ्यामध्ये मिरचीची पूड फेकून महिलांच्या अंगावरील सुमारे 1.5 लाख रुपयाचे दागिने
व सोनं काढून घेतलं व त्यांच्या समोर असणाऱ्या युवतीला बाजूला नेऊन त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। याच्यामध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, धक्कादायक आणि मानवतेला काळिमा फासणारी आहे। या अमानवी कृत्याचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी व सदर दाखला सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करत असताना याच्यामध्ये खरं तर तक्रारदार मी परवानगी देणार नाही, आपण खाली बसा। पोलिसांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन तक्रार नोंदवून घेतली ही सुद्धा अतिशय उल्लेखनीय बाब आहे आणि तुमचा तालुका महाराष्ट्रात आहे त्यामुळे बसा। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जादाच्या पोलीस स्टेशनची जी मागणी आहे ती पण पूर्ण करावी अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो। चला, लक्षवेधी क्रमांक 1 कोण आहे? चला, लक्षवेधी क्रमांक 2 त्यामध्ये 2चं उत्तर नाही, दोन पुढे ढकलली आहे। आहेत का? निकोले आहेत? लक्षवेधी क्रमांक 3 लक्षवेधी क्रमांक 3 कोण आहे? अध्यक्ष महोदय, माझ्या पालघर जिल्ह्यातील माझ्या डहाणू मतदारसंघामध्ये सुकड आंबा शिरसोणपाडा येथील जल जीवन मिशन अंतर्गत जी पाण्याची टाकी बांधण्यात आली त्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब खाली कोसळून 17 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता उपाध्यक्षांना बोलवा। 2 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला। एक मुलगी गंभीर जखमी झाली। ह्या मुली शाळकरी मुली होत्या। अध्यक्ष महोदय, 2 दिवसापूर्वी सुकडांबा या ठिकाणी मी जाऊन आलो। अजूनही त्या शाळकरी मुलींचा ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाही। अध्यक्ष महोदय, या कामाच्या हे काम हे निकृष्ट दर्जाचं झालं होतं। त्या कामाची चौकशी करण्याची जबाबदारी ही उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची होती, परंतु यांच्या हलगर्जीपणामुळे या 2 शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। माझा प्रश्न आहे की आजतागायत या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, ती कारवाई आपण त्यांच्यावर करणार आहात का? त्यांना आपण निलंबित करणार आहात का? हा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, या मुलींना ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला 1.5 लाख रुपये शिक्षण विभागाकडून त्यांना रक्कम दिलेली आहे, परंतु अध्यक्ष महोदय, ही आमच्या आदिवासी समाजाची चेष्टा असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। कारण 1.5 लाख रुपये आपण जीवाची किंमत करू शकतो का? म्हणून माझा प्रश्न या ठिकाणी असा आहे की ज्या मुलींचा मृत्यू झालेला आहे त्या मुलींच्या कुटुंबाला 10 लाख रुपये हे त्यांना दिले पाहिजे, त्यांना भरपाई दिली पाहिजे, त्यांना आर्थिक सहाय्य दिलं पाहिजे। तसंच जी मुली गंभीर जखमी झालेल्या आहेत तिला 5 लाख रुपये ही त्यांना आर्थिक सहाय्य झालं पाहिजे। आपण देणार आहात का? हा दुसरा प्रश्न आहे। त्याचप्रमाणे ज्या कंपनीने, ज्या ठेकेदाराने हे काम घेतलं होतं आणि निकृष्ट दर्जाचं त्यांनी काम केलं, तर यांच्या हलगर्जीपणामुळे या 2 मुलींचा जीव गेलेला आहे, त्या मरण पावलेल्या आहेत, तर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आपण करणार आहात का? असे माझे 3 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आदरणीय निकोले साहेबांनी विचारलेल्या लक्षवेधीमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुकडांबा तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे 4/8/2022 रोजी या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली। त्याची मूळ रक्कम 2,74,00,000 आहे। सदर योजनेचा कार्यारंभ आदेश हा 13/10/22 हरेश बोरवेल्स या कंपनीला हे काम देण्यात आलं। त्याची मुदत ही 18 महिन्याची होती। अध्यक्ष महोदय, आदरणीय आमदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे